जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे तर आपल्याला माहित आहे. काही भक्तिमती स्त्रिया झाल्या ज्या सदेह वैकुंठाला गेले यांच्याबद्दल आपण बघू. नित्यानंद प्रभूंची पत्नी जानवा माताजी यांनी नित्यानंद प्रभूंच्या गोलोक गमनानंतर संपूर्ण गौडीय संप्रदायाची धुरा सांभाळली. गौडीय संप्रदाय स्थिर स्थावर केले आणि त्या वृंदावनला गेल्या. वृंदावनमध्येही त्यांनी गौडीय संप्रदाय स्थिर स्थावर केला आणि एके दिवशी त्या भगवान गोपीनाथांच्या मंदिरामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी प्रकट होऊन त्यांचा हात पकडून त्यांना गोपीनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये नेले आणि त्या गर्भगृहामध्येच गोपीनाथांच्या शरीरामध्ये लीन झाल्या. दुसऱ्या संत आहेत संत मीराबाई. मीराबाई द्वारकेमध्ये राहत होत्या आणि द्वारकेमध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा फार प्रचार केला होता. त्यांच्या सासरकडचे लोक म्हणजे चित्तोडचे लोक आणि त्यांच्या माहेरकडचे लोक म्हणजे मेडताचे लोक त्यांना घरी नेण्यासाठी द्वारकेमध्ये आले होते आणि हट्ट करून बसले होते की मीराबाईंना मी घेऊन जाणारच. त्यावेळेस मीराबाई भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरामध्ये संकीर्तन करू लागले आणि द्वारकाधीशांची स्तुती करत करतच त्यांनी द्वारकाधीशांच्या विग्रहामध्ये प्रवेश केला आणि त्यांची फक्त चुनरी द्वारकाधीशांच्या विग्रहाच्या समोर सापडली. भक्तिमती गोदा देवी या दक्षिण भारतातील 12 प्रमुख संतांपैकी एक आहेत. त्या भगवान रंगनाथांना म्हणजे भगवान विष्णूंना स्वतःचे पती मानत असत. या गोदा देवींच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू आले आणि त्यांनी सांगितले की गोदा देवीचे विष्णूंसोबत म्हणजे रंगनाथांसोबत लग्न लावून दे आणि त्यानुसार त्यांच्या वडिलांनी गोदा देवीचे श्रीरंगम येथील रंगनाथाच्या मंदिरामध्ये गोदा देवींचे लग्न श्री रंगनाथ म्हणजे भगवान विष्णूंसोबत लावून दिले आणि त्यांचा जसा विवाह झाला त्याच क्षणी गोदा देवी श्री रंगनाथाच्या विग्रहामध्ये लीन झाल्या. तुकाराम महाराजांना नेण्यासाठी वैकुंठयान आले होते. फरक एवढाच की या भक्तिमती स्त्रियांना नेण्यासाठी वैकुंठयान आले नव्हते, परंतु त्या भगवान श्रीकृष्णांच्या श्री विष्णूंच्या विग्रहामध्ये लीन झाल्या आणि भगवंताच्या वैकुंठ धामास प्राप्त झाल्या.